पंखफुट्या पाखरांसाठी पवित्र असा वटवृक्ष रोविला, जो वस्तीला आला त्याला ताटामधला घास दिला, ताटामधला घास दिला. वाह, काय काव्य आहे. पण तू नक्की कोणाबद्दल बोलत आहेस? त्या महान व्यक्तीबद्दल ज्यानं शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवली. त्या महान व्यक्तीबद्दल जो मुलांच्या डोळ्यातलं पाणी पाहून स्वतः रडला, मुलांना कमवण्याचा व शिकण्याचा मूलमंत्र दिला. लोक बी पेरतात आणि धान्य उगवतात, पण मी अशा माणसाबद्दल बोलते आहे ज्यानं माणसं पेरली आणि देव माणसं उगवली. आलं लक्षात. तू आपल्या सर्वांच्याच लाडक्या अण्णांबद्दल बोलत आहेस ना? हो, समृद्ध विचारांचे बलदंड युगप्रवर्तक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. आपण ज्या वटवृक्षाच्या छायेत शिकतो आहोत ते वटवृक्ष त्यांनीच रोवले आहे. समजलं? हो हो, समजलं. मी आपल्या लायब्ररीतील त्यांचं एक पुस्तक वाचलं होतं. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला होता. ते शेतकरी कुटुंबातून आले होते आणि गरीब साध्या वातावरणातच त्यांचे बालपणही गेले. त्या काळात शिक्षणाची सोय ही अत्यंत कमी होती. ग्रामीण भागातील फारशी मुलं ही शाळेला जातच नसत. त्यामुळे लहानपणीच त्यांना समाजातील असमानता, गरिबी आणि अज्ञानाचे भयान दृश्य डोळ्यासमोर दिसले. यामुळेच त्यांच्या मनातील शिक्षणाचे महत्त्व अधिक खोलवर गेले. त्या काळात छत्रपती शाहू महाराज व सत्यशोधक चळवळीचे विचारही त्यांच्यावर प्रभावी ठरले. शाहू महाराजांनी गरीब शेतकरी लोकांना दिलेली शिक्षणाची संधी आणि मदत याचा ठसा त्यांच्या मनावर खोलवर उमटला. अगदी बरोबर. युवा अवस्थेत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ठरवले की खऱ्या अर्थानं देश व समाजाचा विकास व्हायचा असेल तर सर्वसामान्यांना शिक्षण द्यावे, कारण शिक्षणाशिवाय अज्ञान, गरिबी आणि अन्यायातून मुक्त होणे शक्य नव्हते. त्यांना हेही जाणवले की उच्चवर्गीयांना शिक्षणाची दारे खुली होती, परंतु सर्वसामान्य लोकांना मात्र शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होतं. हे विषम वास्तव बदलले हेच आपले ध्येय ठरवून त्यांनी आयुष्यभर शिक्षण सेवेचा मार्ग निवडला. पण रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी व कशी झाली? सांगते. 1919 साली सातारा जिल्ह्यातील काले या गावात रयत शिक्षण संस्था या महान कार्याची मुहूर्तमेढ रवली. रयत म्हणजे शेतकरी आणि सर्वसामान्य जनता. त्यांच्या नावानेच या संस्थेचे नामकरण करण्यात आले होते. भाऊराव पाटलांचा ठाम विश्वास होता की शिक्षण हे समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणूनच त्यांनी ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यावर भर दिला. सुरुवातीला एक साधे हॉस्टेल व प्राथमिक शाळेच्या स्वरूपात या कार्याची सुरुवात झाली. गावोगावी शाळा उभारणे, शिक्षक तयार करणे आणि विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करणे हे त्यांचे पहिले मोठे काम होते. खरंच किती प्रेरणादायी आहे ना त्यांचं कार्य. कमवा आणि शिका या योजनेमुळे तर कित्येक विद्यार्थ्यांची आयुष्यच बदलून गेली. गरीब विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पैसे लागतात, हा सर्वात मोठा अडथळा होता. परंतु भाऊरावांनी यावर एक उपाय म्हणून अर्न अँड लर्न म्हणजेच कमवा आणि शिका ही योजना सुरू केली. या योजनेमध्ये विद्यार्थ्यांनी शिकताना थोडेसे श्रम करून आपला खर्च भागवावा असे त्यांनी सुचवले. तसे विद्यार्थी त्यांच्या हॉस्टेलच्या शेतात कामे करीत, काही हलके कामे करीत व त्या बदल्यात त्यांना राहण्यासाठी व शिकण्यासाठी योग्य सोयी सुविधा उपलब्ध होत. या त्यांच्या पद्धतीमुळे हजारो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य झाले. हो तर अगं, काही वर्षातच रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थांपैकी एक बनली. भाऊराव पाटलांनी प्रचंड परिश्रम करून गावोगावी फिरून लोकांकडून देणग्या गोळा करीत शाळा व हॉस्टेल्स उभारले. त्यांच्या निधनापर्यंत संस्थेकडे शेकडो शाळा, कॉलेजेस, हॉस्टेल्स तसेच शिक्षक प्रशिक्षण संस्था होत्या. यात सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे अशा विविध जिल्ह्यातील बरीचशी गावे व शहरे सामावली गेली. नंतरच्या काळात ही संस्था आणखीन विस्तारली. आज रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशातील एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. आणि म्हणूनच याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान असायला हवा. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय सर्वसमावेशक होता. ते केवळ शालेय व महाविद्यालयीन शिक्षणावर थांबले नाही. शिक्षक तयार करण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण संस्था, तांत्रिक शिक्षणासाठी पॉलिटेक्निक, व्यवसाय आणि व्यवस्थापन संस्था अशा विविध शैक्षणिक केंद्रांची उभारणी झाली. मुला मुलींना समान संधी मिळावी यासाठी सुद्धा त्यांनी कार्य केले. सामाजिक बंधुभाव आणि जातीभेद निर्मूलनासाठी शिक्षणाला त्यांनी सर्वात मोठे शस्त्र मानले. पण तुला माहितीये, त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता. या प्रवासात त्यांना मोठ्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. समाजातील काही उच्चवर्गीयांनी त्यांच्या या कार्याला विरोधही केला, परंतु थेंबे थेंबे तळे साचे म्हणून त्यांनी कधी हार मानली नाही.
आर्थिक संकट डोक्यावर होते, तसेच संस्था चालवण्यासाठी निधी गोळा करणे ही सततची कसरत होती. स्वतःचे सुख सोडून त्यांनी नेहमी विद्यार्थी, शाळा आणि संस्थेसाठी परिश्रम केले. त्यांच्यामुळे आज हजारो विद्यार्थी सुशिक्षित झाले, तसेच समाजाला एक नवीन दिशाही मिळाली. खरंच आहे, मी माझा आम्ही आमचे यात कुणीही रमतं, पण मी विद्यार्थ्याचा आणि विद्यार्थी माझे असं म्हणायला वाघाचं काळीजच लागतं. आणि या वाघाच्या काळजाच्या पवित्र व्यक्तिमत्वानं कोणतीही अपेक्षा न करता समस्यांचा काट्याकुट्यांचा रस्ता अगदी सहजपणे तुडवला. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा सन्मान दिला. परंतु 9 मे 1959 रोजी त्यांचे निधन झाले. पण त्यांनी रोवलेले हे वटवृक्ष आजही फलद्रूप आहे. रयत शिक्षण संस्था आज शेकडो शाळा, कॉलेजेस आणि प्रशिक्षण संस्था चालवत आहे. त्यामध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे सर्व त्यांच्या स्वप्नांचे व कष्टांचे मूर्त रूप आहे. आणि या त्यांच्या प्रवासात त्यांना सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या लक्ष्मी माऊली, ज्यांचा त्याग आणि कर्तृत्व असामान्य आहे, अशा अलौकिक दाम्पत्याने इतिहास रचला. आणि याच अलौकिक कार्याचा वारसा आज आपल्या रायगड जिल्ह्याचे माननीय प्रशांत ठाकूर सर आणि माननीय रामशेठ ठाकूर सर हे तितक्याच ताकदीने आणि मेहनतीने पुढे नेत आहेत. आज त्यांच्या या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला कोटी कोटी सलाम. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील हे फक्त एक शिक्षक नसून ते एक समाज सुधारक आणि क्रांतिकार होते. त्यांनी पेरलेली ज्ञानबीजे आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये विशाल वृक्षारोपाने फुललेली आहेत. त्यामुळेच त्यांचे नाव हे इतिहासात सदैव अमर राहील. जाता जाता 4 भिंती परिसर रयतेचा राजघाट, आडरानातल्या जीवा दाखवतो नित्यवाट. आमच्या ओटी कर्मवीरा तुमचीच गाणी, आम्ही चालत आहोत तुमचीच वाटणवाणी, तुमचीच वाटणवाणी. जय हिंद, जय कर्मवीर.